नमस्कार मित्रांनो, मी सुमित स्वागत करतो तुमचं सरकारी दरबार या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, म्हणजे गव्हर्नमेंट शासनाकडून जर तुम्हाला पैसे मिळणार असतील, एखाद्या योजनेमध्ये तुम्ही लाभार्थी असाल, तर त्याचं तुम्हाला आधार थ्रू जर पैसे मिळत असतील, ते तर त्या आधारशी तुमचं बँक अकाउंट लिंक असणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, की तुमचं आधारशी बँक अकाउंट लिंक आहे की नाही? जर असेल तर ते कोणतं आहे? हे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता. तर चला पाहूया मित्रांनो, ते आपण कसं करू शकतो. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती एका ब्राउझरवरती जायचं आहे. मी Google Chromeचा यूज करतोय. इथे गेल्यानंतर तुम्हाला Googleमध्ये आधार असं टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आधारची ही ऑफिशियल साईट दिसेल. याच्यावरती तुम्हाला जायचं आहे मित्रांनो. इथं गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील. आधार अपडेट, आधार सर्व्हिस वगैरे यासारखे तुम्हाला सुविधा दिसतील. याच्यामध्ये तुम्हाला माय आधार इथं गेल्यानंतर आधार सर्व्हिसेसमध्ये तर खाली आल्यानंतर बँक सीडिंग असा बँक सीडिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसेल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं गेल्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती जायचं आहे मित्रांनो. इथं आल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा एंटर करायचा मित्रांनो. मी इथं माझा आधार नंबर टाकून घेतो. यानंतर खाली तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो. हा कॅप्चा जर तुम्हाला ओळखत नसेल तर तुम्ही हा रिफ्रेश करून चेंज सुद्धा करू शकता. यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती तुम्हाला एक OTP मिळेल. माझ्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे मित्रांनो. मी तो इथे फिल करून घेतो. त्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन व्हाल. इतर प्रकारे तुम्ही इथे तुमचा आधार वगैरे बघू शकता. यानंतर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथे गेल्यानंतर तुमच्या समोर अशी विंडो ओपन होईल. तिथं तुमचा आधार नंबर आणि तुमच्या या आधारशी लिंक असणारं संलग्न असणारं बँक अकाउंट तुम्हाला इथं दिसेल. मित्रांनो, या अकाउंटवरती पैसे येण्यासाठी किंवा योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे बँक अकाउंट ॲक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. हा स्टेटस सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता, ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.